राजकारणामध्ये पवार शब्द म्हटलं का पॉवर शब्द येत नाही. पवार शब्दामध्ये पॉवर हा शब्द लागलेला आहे. आणि काही जरी झालं, सत्तेत असो किंवा सत्तेबाहेर असो, पवारांनी केला असा आरोप कायम होत असतो. तोच आरोप आता वारंवार म्हणजे जे-आर निघण्यापूर्वी, अध्यादेश निघण्यापूर्वी सरकारकडनं तो मनोज जरांगे पाटील यांना जो जे-आर दिला गेला, तोपर्यंत हे पवारांकडनंच त्यातल्या त्यात मग स्पष्ट नाव घ्यायचं रोहित पवार जे युवा नेते, आमदार त्यांनी रसद पुरवली असा आरोप केला जात होता. नाही, आणि मी तुम्हाला सांगतो ना, हां. की जोपर्यंत मला माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्याला पाठबळ दिलं होतं आंदोलकांना. नाही, नाही, मी तुम्हाला सांगतो ना, मी काही या गोष्टीच्या पलीकडून काम करतो. म्हणजे माझे चांगले संबंध पवार साहेबांशी पण आहेत आणि आरक्षणाच्या मॅटरवरती आम्ही पवार साहेबांना बोलतोय की साहेब तुमच्यामुळे नाही झालं. सुप्रियाताईंबरोबरही माझे चांगले रिलेशन आहेत, माझे शिंदे साहेबांबरोबर चांगले आहेत, माझे फडणवीस साहेबांबरोबर पण चांगले आहेत, माझे अजितदादांबरोबर पण चांगले आहेत. बाकीचे पण तुम्ही काढाल मुंबईतले आशिष शेलार आहेत, त्यांचं माझं चांगलं आहे. लोढा साहेब तर इथेच माझे आहेत, त्यांच्याशी माझं चांगलं आहे. बघा मी पहिल्यापासून काय केलं, रिलेशन माझे ठेवलेले. ठीक आहे, या चालू असतात, या लढाई चालू असतात. परंतु ह्यातल्या एकाही माणसाला मी असं नाही सांगितलं की आम्हाला इथे अशी आर्थिक मदत करा किंवा अमुक करा किंवा तमुक करा. जर त्यांनी स्वतःनी आणून दिलंय, मागच्या वेळी असं झालं होतं की त्यांचा मनोजदादा येणार होते, त्यावेळी रोहित पवारांनी आणून तिथे पाण्याच्या बाटल्या ठेवल्या. ठीक आहे, माणुसकीच्या भागात ज्या केल्या ती रसद, आणि तिला आपण रसद नाही बोलू शकत ना. रसद कशी आहे की बाबा चला पैसे दिले, जा त्याच्या नावाने गोंधळ घाला, त्यांच्या नावाने समुद्र, त्याला रसद म्हटली जाते. या लोकांनी जर कोणी पाणी दिलं असेल किंवा जर 5 दिवस राहत आहे, माहिती आहे ते अन्न तेवढं मिळू शकत नाही किंवा तो कोणी जर दिलं असेल तर आपण त्याची आभारी असलं पाहिजे ना. आपण कशाला त्या रसद देऊ? आणि आम्ही सामाजिक करतो. आजच्या ताग्यात माझ्यावरती कुठलाही पॉलिटिकल पार्टीचा लेबल नाहीये. बरं, आम्ही जे काम केलंय ना, त्यामुळे कुठले पॉलिटिकल पार्टी आम्हाला घेतील हाही डाऊट आहे. कारण ते बोलतील आधी हे मराठा समाज काय काम करताय, तो बाकी काय समाज. त्यामुळे आम्हाला हेही माहिती आहे की बाबा लोक आपल्याकडे येतील किंवा नाही. त्यामुळे तेही आपण बघू शकत नाही की बाबा हा ही पार्टी आपल्याला घेणार आहे किंवा ही घेणार आहे किंवा शिंदे साहेबांबरोबर आपण जवळ शिंदे साहेबांच्या पार्टीला जॉईन करूया, नको आता ऑपोजिशन जरा चांगली वाजत. या गोष्टी आमच्यासाठी नाही आहेत. असत्या तर ज्या दिवशी जायचंय काही मला प्रॉब्लेम नाही, कुठलंही कमिटमेंट नाही, काय नाही आपल्याला, मी कुठल्याही पक्षात जाऊ शकतो.